सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अहो माझा पंचा मी इथे ठेवला होता. स्वयंपाकघरात नेला का नाही? कुठं ठेवला? सापडला का हो पंचा तुम्हाला? हा काय वाचते तुम्ही? अहो ते माझं पुस्तक आहे. हा अहो मी वाचते. मला उद्या परांजपेवांना परत द्यायचं बरं का, त्यांच्याकडनं आणले मी. अहो द्या इकडे द्या. अगं वाचतोय ना मी श्यामल, असं काय करते? अहो मी हे क्रीम आणलं, मी तुम्हाला सांगितलं ना. ते पेंडसे बहिणी गेले होते ना पुण्याला, मंडईत म्हणे करवंटीच्या तेलाचं हे तेल बनवतात आणि ते इतकं चांगलं असतं ना भेगांना लावायला. तुम्हाला लावायचं आहे का? नाही नको. तो पंचा कुठे गेला माझा? माहित नाही. इकडे तर नाहीये ना? अगं श्यामल त्रास देऊ नको का, वाचतोय ना मी. तुम्ही द्या बरं ते पुस्तक. ते न्यायचं नाही, राहिलं अर्धवट म्हणून ऑफिसात न्यायचं नाहीये. बरं नाही नाही नेणार बस. हो मला ते वाचायला वेळ मिळत नाही. श्यामल उद्या दिवसभर घरी वेळ आहे ना तुला, तेव्हा वाच. हा कसं? दिवसभर अजिबात होत नाही मला कामामध्ये. मला ते दुपारीच परत द्यायचंय. ऐकलत का? देताय का तुम्ही? तो पंचा इथे होता का माझा? काय ग शिर्या कुठे गेला ग? दिसत नाही तो. नाही इथे पंचा. शिर्या ना तिकडे गॅलरीमध्ये आबां बरोबर आहे. काहीतरी चाललंय त्यांचं खुसुपुसू खुसुपुसू. काय चाललंय का? संध्याकाळी पण बघितलं मी, जेवताना बघितलं काहीतरी हळूहळू हळू चाललं होतं दोघांचं. काय शिर्या मला वाट बघायला लावून कुठे गायब झाला होता? ओढू नको, सिक्रेट मीटिंग आहे ना. कुठे गायब झाला होतात? काय करतो म्हणजे काय, मी खात्री करून घेतली की हा शेखर झोपायला गेला की नाही. माझी नित्यकर्म उरकून आलो. म्हणजे हे चूर्ण घेणं, नंतर हे पायांना तेल लावणं. हो तर काय होतं सगळ्या बरं का, थंडीमध्ये जरा कोरडे पडतात पाय, ते झोपताना मी तेल लावतो. त्याच्यानंतर मग हाताला लावतो, पोटाला चोळतो. माहिती मला. बस झाल्या स्टोऱ्या, बस झाल्या. तू मला विचारत ना का उशीर झाला, मी सांगतो मला हाऊस नाही. चुकलं माझं. आपला प्लॅन नक्की आहे ना? तुला बोलवलं. हो माहिती आहे, 100% तोच प्लॅन आहे. पण आबा अरे कर्म अजून पण आहेस का ती? बघ याच्यामध्ये अजिबात बदल नको. कान धरून तुझा. ऐका बदल काहीच नाही आबा. आईचं काय? आईचं काय? बाबांचं झालं. आईला घरातून बाहेर काढायला नको, नाही तर सगळं फटाक. आई हो ते कायच नाही का? ते आहे बरोबर. काय सांगा काय करायचं? आबा काय नको काय महिला मंडळात पाठवूया तिला. महिला मंडळात? तू काळजी करू नको, महिला मंडळातच पाठवूया. बरोबर. दुपारची महिला मंडळात. हो का? दुपार येते का? जाऊ दे सोडा आबा, सोडा विषय सोडा. सुचल उद्यापर्यंत सुचल आपल्याला. ओके ऐकून घ्या आता, महत्वाचं ऐकून घ्या. नेहमीप्रमाणे मी जिमखान्यासाठी घरातून सकाळी निघेन आणि आपली जी वेळ ठरली आहे त्या वेळेला मी यस तोपर्यंत मी असा एक तुझी वाट बघत राहील. व्हाल किंवा दोघे म्हणून तो प्लॅन आता वेळेवर ये, वेळेवर. जा झोपायला श्यामल
हा झालं ए, ना, श्यामल. डबा झाला. 2 मिनिटं 2 अगं नाही ते मिनिटं. नाही ग, अगं माझी ती फाईल बघितलीस का? काल रात्री टेबलवरती ठेवली होती ती. कुठली ती? अगं ती नाही का हिरव्या रंगाची फाईल होती, DS असं लिहिलं होतं. श्यामल फार महत्वाची फाईल आहे का, मला घेऊन जायचं आता ती. हो का? महत्वाची फाईल होती का? हो. हिरव्या रंगाची? हो तुमच्या- बघितली. ती काल रात्री सोफ्यावर लोळत होती, मी तुमच्या ड्रॉवर मध्ये ठेवली आहे. छे ग, काल रात्री, अगं काल रात्री मीच लोळत होतो तिथे. फाईल हो टेबलवर. मी उठून गेल्यानंतर ती सोफ्यावर लोळत होती, मी तुमच्या ड्रॉवर मध्ये ठेवली आहे, जपून ठेवली आहे. मला कळलंय ती महत्वाची आहे. अच्छा घ्या अच्छा, तुम्ही. तू ठेवलीस का ती? बरं बरं बरं, ठीक आहे. बरं. हा. आणि माझं पुस्तक न्यायचं नाही ऑफिसला, मला हवंय ते. नाही माझं अगदी थोडं नाही राहिलंय. तरी पण ते मला हवंय. बरं हा? ठीक आहे, चला चला. डबा. ओके, थँक्यू, चला. अहो मी काय म्हणत होते, आज दुपारचं बरं का? प्लान लक्षात आहे ना? आहे लक्षात आहे. तू मला ड्रायव्हिंग शिकवणार आहे. ड्रायव्हिंग आता नाही, तू नंतर. आज आईला तिकडे हो पाठवायचं. हो 2 मिनिटानंतर एंट्री. हो चला निघा. जाते जाते 2 मिनिट. ओके. आई हा? मला माहितीये तुला डबा नकोय, तर तुला काही खाऊन जायचंय का? हा काय रे? आई हा पमा मावशीचा फोन आला होता. अगं बाई कधी? हो आला होता. काग आला होता काग. मग कधी बोलणार आहेस तू? अरे मी तेच म्हणत होते, यांना सांगत होते, ते ऐकायलाच तयार नाही आणि तसंही ते ऐकणार नाहीच आहेत. अरे काय झालंय, पम्मा मावशीचा फोन खराब आहे का काय कळत नाहीये, तिचा फोनही आलेला नाहीये. बरं मी आज बाहेर पडणार आहे 2-3 कामासाठी, म्हटलं पम्माकडे, पण आधी फोनवर झालं काम तर बरं होईल. तर तू एक काम कर, आज संध्याकाळी तिच्याकडे चक्कर मारून ये. नाही नाही मला नाही जमणार. मला मला काय ऐक 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 मला फुरसत नाहीये. माझी मीटिंग आहे, जिमखान्यात खूप काम आहेत. मला 1 मिनिटही उसंत नाहीये. तू आत्ताच्या आत्ता जा, ताबडतोब निघ पमा मावशीकडे. 2 मिनिटं झाली. तू आताच्या आता जा, ताबडतोब निघ पमा मावशीकडे. हा? शहराच्या. अगं बाई, काय? अगं बाई पण तुम्हाला कसं कळलं मला जायचंय पम्माकडे? हा काय रे? मला कळलं म्हणजे काळजी. बघ सगळ्यांना काळजी आहे. हो. सगळ्यांना त्यांनाही वाटतं की कुणीतरी जायला हवं, कुणीतरी विचारपूस करायला हवं. जा ना, तू निघ पण ना. मी जाणार आहे, मी तुला सांगते, तू जाऊन ये. हा मला जाता येणार नाही, कारण की माझा पाय बाहेर कसा पडेल आबा इथे असताना. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आबा तुम्ही निघा ना. तुम्ही काय करताय? जा ना, ट्रेनने जा ना तुम्ही. अहो, नाही नाही ऐका, तुम्ही ट्रेनने जा. तुम्ही गर्दी कमी असेल. डोकं फिरलंय, तू आबांना पाठवतोस पम्माकडे. मी जाऊन येते, काही काळजी करू नकोस, मी जाऊन येते. फक्त मला जरा वेळेचा प्रॉब्लेम होता, आबांकडे कोण बघेल नाही म्हणून. तू आता माझी अगं श्यामाला तू माझी काळजी करू नको. मी एकटाच असं नाहीये. शरा येणारच आहे. काय? खाऱ्या येणारच आहे. खाऱ्या गोऱ्या. खाऱ्या म्हणजे खारकर येणारच आहे. तू येणार. तू काळजी करू नको. हो, आणि मी मध्ये मध्ये फोन करतोच आहे. हो, पण तुम्ही असं आई- इतका गोंधळ का? आत्ताच्या आत्ता जा, ताबडतोब निघ पमा मावशीकडे माझ्या. माझ्या याच्या काय चाललंय तुमचं? तुम्ही खरं बोलताय, चेष्टा करताय? जाणार आहेस? हो. कशातच गोंधळ करायचा छोट्या छोट्या गोष्टींचा? आबा आता दुसरा प्लान. मी थोड्याच वेळात जातो आणि थोड्याच वेळात येतो. मैदान साफ असेल. लवकर ये. हा शिवसूट आहे ड्रायव्हिंग करायला. अहो भीमाबाई लवकर या हा. मला निघायचंय लवकर. हा अरे कर्मा, आता भीमाबाई कशाला आली? हे पहा शिर्या, मी शारीरिक दृष्ट्या हा पहा तंदुरुस्त आहे. माझं डोकं खाली टेकतं, पोट सुटलेलं नाही. त्याच्यामुळे आता तू सुरू कर. आधीच आपला अर्धा तास वाया गेलेला आहे श्यामलामुळे. आता वेळ फुकट घालू नको, लगेच सुरू कर. ओके. हा, हे बघ तयार आहे. एक मिनिट, मला तुम्ही काय म्हणणार आता? तुला काय म्हणणार? शर्या तुझं आम्हाला माहिती नाही नाही नाही. मी शिकवणार आहे ना. मग मला काय म्हणायचं? काय शिकवतात त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सर. बोला बोला, विचार नका करू, बोला. बोला. हे बघा जड जातंय, बोला. शिले सर, आपण मला शिकवाल का? यस सर. त्या विद्यार्थ्याला थापट्या मारतोय, काना खरी ओके. चला सुरुवात करेन. तर आबा चल गाडीकडे जा. एक मिनिट कुठे चाललाय तुम्ही? कुठे चाललाय? गाडी खाली आहे ना इथे. मग गाडी खाली आहे ना, मग गाडी खाली असू दे, तुम्ही इकडे या.
इथे काय इथे आणणार ती गाडी नाही इथे शिकणार आपण. हे बघा काय हे काय पुस्तक आहे आरटीओचं. आरटीओचे सगळे नियम आहेत हे आधी लक्षात घ्या आणि मग खाली जाऊया. ऑटोचे नियम म्हणजे आधी गाडी चालवायला तरी येऊ दे ना, मग नियम बघत ते थांबलो. सोपं आहे बाबा. हे कधी नाही हे लक्षात ठेवा आधी. कळलं का? काय ओके? ते पहिला नियम काय हे बंद कर हे. हा हे झालं रे सगळं झालं आता. खरं झालं? हो चल चल आता व्हेरी गुड. आता गाडीकडे जायचं. हो हो या या इकडे या इकडे या इकडे या. गाडीकडे कुठे इकडे इकडे बसा. हा इकडे बसा. काय आता आता जे वाचन केलं ना लक्षात ठेवलंय ना हो. त्याला प्रत्यक्षात करायचंय. म्हणजे हा तर तिकडे जाऊया ना मग. नाही नाही इकडे इकडे करायचं. काय? आधी इकडे करायचं मग तिकडे जायचं आपण. हा, हा, ओके चालेल. चला गाडी चालून दाखवा मला. चाळीस चावी लावलेली आहे आणि स्टिअरिंग पकडा. स्टिअरिंग पकडे. ओके ट्रक चालवताय का आबा? हा जास्ती झाला का हो आपली आपली गाडी. साधारण एवढं साधारण अंदाज अजून कमी करा. बस बस बस, बस हा? बस. ओके ओके हा हा आता गाडी चावी. चावी ऐसे लावलेलं आहे. जावा. क्लच हळू सोडून हळू. हळूहळू गिअर आपल्या इथे आहे हो. ना गिअर टाकून हळू. अरे वा थोडी पुढे टाकलेली आहे. व्हेरी गुड. हे असं चालवलेली आहे हळूहळू चालवलेली आहे. आनंदी राहा आनंदी राहा. आनंदी चेहऱ्यावरती राहा. हास्य हा, प्रसन्नता. गाणं म्हणा गाणं म्हणा. काय ते सांगू नको. नाही गाणं म्हणा. काय बाबूजी धीरेचे लोक आबा हे आपण नाही आजूबाजूवाले गाडीवाले आहेत ना ते म्हणणार गाणं. आपण आपल्या स्पीडने जायचं. काय ती चेष्टा करू तर गाडीकडे झालं आता गाडीकडे मला आता झीर धरवत तर काय जाऊया ना आबा. ऐका बा. चला तर ऐका ऐका एक मिनिट. अरे पुस्तक बिस्तक बाद झाले आता गाडी एक मिनिट. आई शपथ. काय झालं रे काय हा काय गिर्या भूक लागले मला. चालेल मी जेवण येतो आबा. अरे आता नको रे नंतर आधी गाडी चालली मग जेवूया. रिकाम्या गोडी गाडी नाही चालवायची आबा. खरंच नाही चालवायची. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालवतात का? अरे पण शिर्या श्यामाला येईल ना मग. येऊ दे ना बिंदास आबा. आज 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 माझी माझी जबान राहिली. इकडे बघा आबा. मी गाडी देणार म्हणजे देणार. माझी जबान राहिली. आलोच मी. काय करूय मुलाला काही इलाज नाही. मी एकटा चालू शकत नाही. परावलंबी आहे. धीर धरावा धीर धरी धीर धरी धीरा पोटी फळे रसाळ गोमटी. चला 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 अरे शिर्या चल. अरे चल ना लवकर. किती लवकर चल रे. चल घाई नाही तुला कधी हा टंगळावर काय करतो. चल लवकर. जेवल्यानंतर ना मला अशी झोप काढायची सवय आहे. काय ते बोल नको. आई शपथ. काय खारकरांना कळणार. अरे कळू दे. मीच त्याला बोलवलंय. मी गाडी शिकतो ना या घटनेचं साक्षीदार म्हणून. म्हणजे उद्या पेन्शनर्स क्लब मध्ये सांगताना बरं पडेल मला. अरे देवा. अरे हा येतो ना तुझा मनोज. हा मनोजच आहे ना. हो. तू इथे इकडे येतो तू. मी त्याला सांगितलं ये म्हणून. मी गाडी तुम्हाला शिकवली ते सांगायला कोणी साक्षीदार नको. तू फाजीलपणा करू नको. तुला नीट शिकवता येते ना का त्याला मदतीला बोलवलंय. हो काय बोलवलंय त्याला. अरे म्हणजे हा आता सोसायटीवर सांगत फिरेल ना माझी फजितीची गोष्ट. नाही सांगणार हो. चल चल काय घाई. गाडी मी गुपचूप शिकतोय. कोणाला माहिती नाही. दुपारची वेळ निवडलं कोणी नाही सोसायटीमध्ये. कोण नाही ना कोण बघत नाही ना. हे बायका झोपल्या सगळ्या. कोणी घरी नाही. गुपचूप शिकतो कोण सांगेल सरप्राईज आहे. पेट्रोल आहे ना गाडीत. हाय हाय पेट्रोल आहे सगळं आहे. चला खारकर बघा हा खारकर. कसे मी सगळं शिकलेलं आहे. काय रे दरवाजा बंद करा आणि इकडे. काय नारळ फोडायचं फोडायचं ना इकडे. काय इथे काय काय बिघडला नाही का. बिघडलं नाही ना. सांगा तपासून बा गाडी घे म्हणून. काय बिघडलं का. काही बिघडलेलं नाही. आरडावरच करू नका. बॉनेट काही झालेलं मार करते काय. ड्रायव्हरला चालकाला गाडीची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर. इथे इंजिन आहे गाडीचं. तर बोनेट उघडा. मी सगळं दाखवतो. हे बघा खारकर हे मला बॉनेट म्हणतात. बॉनेट हा हे बघ इकडे हे चाप असतो. दाबला की बॉनेट उघडतो. बर
काय झालं काय नाही आता आता उघडेल बघा. तर मी येतो ना मदतीला त्याच्यात काय तुला काय झालं असं लावून धरा. लावून धरा. जरा हे झालं आबा हळू हळू जरा म्हणून हात लाव रे, म्हणून हात लाव जरा. काय म्हणजे असं काय झालं त्याला जॅम झालाय ते. आबा आबा असं असं उघडत बसलात ना तर 5 वर्ष लागेल हा? नाही उघडणार तुम्ही. ते कुठे असायला पाहिजे साहेब. हे बघा आबा, अरे हा हे हा त्यामध्ये उघडतं काय ही गाडी वेगळी आहे. चल, वेगळी. हा, हा. आधी शुद्धिक्रिया. काय झालं? तुझी काय पेट्रोलचा वास नाकात भरून घे. काहीतरी बाहेर पण कळत नाही नाही खरंच. हा घेतला घेतला? एक महत्वाचं. पहिलं, चालकाने गाडी स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. गाडी स्वच्छ करा, गाडी स्वच्छ करा. म्हणजे काय तुझ्या बापाने ठेवली नाही, बापाच्या बापाकडे कशी अपेक्षा करतो हे काय कसं सगळं मी समजाय बापाने बघायला पाहिजे हे करतो. तुझ्या सांग बरं पटपट 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 सांग काय आहे ते. हा? तुझे हे कुठे टेल्को पॉईंट सांग. हा पॉइंट. अगं बाई उचलत का नाही आहेत? झोपलेत की काय आबा? फोन लागत नाहीये, एंगेज का लागतोय? म्हणजे श्यामल आली नसणार अजून. म्हणजे आबा घरात एकटे आहेत. चला बसा लवकर. दरवाजा लावा नीट. दरवाजा लावा. ओके 1 मिनिट. कॉन्सन्ट्रेट करू न्यूट्रल करा आधी. न्यूट्रल करा. विचार केला. चावी चावी द्या. चावी द्या. चावी देतो. हा चावी द्या. खारकर नी धरून बसा. इकडे चावी धरून बसा खारकर. घालू नका मी आहे तू. मला नाही मला स्वतःला. आबा सांभाळू ना. 1 मिनिट गप्पा बस ना बाबा. हा झाली. हँडब्रेक काढा. हँडब्रेक काढा. काढला. एक मिनिट. हा काढा. हा क्लच वर. बोला गणपती बाप्पा. ओढू नका ओढू नका. हळू हळू चला हळू 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 हळू. आई शपथ. शेखर बाजूला हो. थांबला. काय ग आबा? अरे तू काय माणूस आहेस? हा? अरे शिर्या काही कमी जास्त झालं असतं म्हणजे? अति झालंय ते. काय तुझ्या वयाचे आहेत? प्रेमानं तू सांगितलं सगळं ऐकतात म्हणून काय वाटेल ते करशील? अरे अगदी खेळणं करून टाकलेस तू. नाही पण काय हा? अरे गाढवा, ती गाडी जशी पुढे आली तशी भस्कन एकदम सरळ आली असती मग. अहो बाबा मला आबानी काय हा? आबानी काय नाही रे शेखर ऐक जरा. आबा तुम्ही एक शब्द बोलू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही असे ह्याला पाठीशी घालता ना म्हणून हा शेफारलाय. वाटेल ते धंदे करतो. अरे नाही हो शेखर, हाऊस त्याला नाही मला होती म्हणून मी त्याच्या मागे लागलो शिकवून. हा? अगं बाई काय आहे बरं का शेखर, आता 70 नंतरचं आयुष्य म्हणजे मिळालेला बोनस आहे मला. तुझ्या मनासारखं जगून घ्यायचं असं ठरवलं मी. हा आबा काय आहे? अहो मला सांगायचं ना, तुम्ही मी शिकवलं असतं तुम्हाला. तसं नाही रे शेखर. अहो नाही, याच्यापेक्षा बरा शिकवतो मी. हा, आणि काय आहे आबा, तुमची इच्छा आहे ना, चला मी या रविवारी तुम्हाला ड्रायव्हिंग शिकवणार. नाही काय आपण ह्याला जाऊ बँड्रापूरला कॉम्प्लेक्स, तिथे कोण नसतं रे ट्रॅफिक. आपण आबा मी शिकवतो तुम्हाला. मी काय म्हणतो बरं का, माझी जी काय हाऊस होती ना गाडी चालवायची, हे काय दिवसात याने फिटून टाकलेली आहे. पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे गाडीवर बसल्यानंतर स्टिअरिंग व्हीलवर की मागे शांतपणे बसवणं हे जास्ती बरं असं मला लक्षात आलं. बर ठीक आहे. पण तू असा नर्वस होऊ नको. तुला गाडी शिकवायची इच्छा असेलच ना, तुला मी एक छान विद्यार्थी देतो. कोण सांगू? हा ही
मी? अहो, काय आबा, काहीतरी काय म्हणता तुम्ही? श्यामलाची गाडी शिकायची मनापासून इच्छा आहे. खरंच? चेहऱ्यावर दाखवलं नाही तरी मी लक्षात आलंय माझ्या हवं हे पुस्तक हे सगळे ड्रायव्हिंगचे नियम आहेत ना हे आधी पाठ करून काय घेऊ नको वाट आणलं पुस्तक आधी पाठ काय सांगतो का थिअरी बिरी नंतर आधी प्रॅक्टिकल. बर बर. पण मी काय म्हणतो शेखर, तुला सांगितलं शिकवायच्या आधी बरं का गाडी जरा दुसरी घेता येतो बघ. म्हणजे बॉनेट मध्ये कचरा होता म्हणून म्हणत नाहीये मी, पण बॉनेट उलट्या बाजूने उघडतो. मला वाटलं बाकी गाडी उलटी अहो नाही हो, काय आबा ते इटालियन मॉडेल आहे ना त्यावेळेचं, ते त्यावेळेला ते असं त्यावेळेच आहे ना बाबा. आपण इंडियन आहोत. हो घेऊन आपण स्कोडा घेऊया, मस्त कडक गाडी आहे. कोणा स्कोडा घोड्या, त्या स्कोडाची किंमत किती आहे माहितीये तुला? स्कोडा घेतो. ते तर राहू दे, ती राहू दे, मग नवीन दुसरी घेऊ ना एक. ते बघू मी ऐका घेऊ ना एक आणि एसी बसूया आपण मस्त पैकी एक. आणि डेक कडक. डेक घेता येईल रे, या गाडीला पण लावतो. स्टिरिओ ड्रायव्हिंग करताना नको. आणि ते मला जर तुला ते बसवायचं आधी मला काहीतरी विलक्षण आवाज असेल तर कानात माझ्या येतात. गाडी चालवताना असेल काय झालंय सांगितलं नाही तुम्ही घाबराल म्हणून, पण मला जरा दिवाळीपासून जरा काहीतरी प्रॉब्लेम झालेला ऐकण्याचा. या गाढवानी माझ्या हातात उद्बत्ती दिली मोठी आणि पेटवा म्हणाला. आबा पेटवा मी चष्मा काढलेला होता, मला वाटलं पेटवा म्हणजे आणणार, तो ऍटम बॉम्ब होता. कानाकडे फुटल्यानंतर काहीतरी वेगळे आवाज येतात म्हणजे म्हणजे काय होतं? साधं गाणं ऐकलं ना तर रिमिक्सचं गाणं ऐकू येतं मला. म्हणजे परवा तुला सांगतो ते आमचं फार सुंदर गाणं होतं, लता मंगेशकरचं मी ऐकत होतो. मनमोराचा असा पिसारा फुलला बाई बाई असं गाणं होतं. तुम्हाला भलतंच ऐकू यायला लागलं गाणं. म्हणजे पुरुषाचा आवाज, बाईचा आवाज, हिंदी मराठी सारखं आपलं फुलला 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 रेकॉर्ड अडकल्यासारखं काय झालं.